नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आली खुशखबर। शेतकरी मित्रांनो, पीक विम्याची रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पडणार आहे। शेतकरी मित्रांनो, राज्यातील 94 लाख शेतकऱ्यांनी खरीप पीक विमा भरला। त्यात सोलापूर जिल्ह्यातील 5 लाखाहून अधिक शेतकरी होते। नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास विम्यातून आधार मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी 500 कोटी रुपयांचा हिस्सा भरलेला आहे। शेतकरी मित्रांनो, 6 महिने झाले अजूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही। 8 दिवसात बाधित शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळेल असे कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। शेतकरी मित्रांनो, म्हणजे येणाऱ्या 8 दिवसांमध्ये आता खरीप 2025 च्या विम्याची रक्कम हे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। पीक विम्याच्या निकषानुसार राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल अशी स्थिती नसल्याने कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ते सुद्धा सांगितले, म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये विमा मिळणार नाही। ज्या जिल्ह्यांमध्ये खरोखर नुकसान झाले त्या जिल्ह्यांना विमा मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, काही तालुके व त्यातील काही मंडळांमधील शेतकऱ्यांना नुकसानीच्या प्रमाणात पीक विमा मिळेल। शेतकरी मित्रांनो, असेही म्हटले तरी चालेल। आता पीक कापणी प्रयोगानंतर अपेक्षित उत्पन्न व उमरडा उत्पन्न यातून झालेल्या नुकसानीची माहिती राज्य सरकारकडून केंद्र शासनाला पाठवण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, त्या ठिकाणी कोणत्या तालुक्यातील किती मंडळांमधील कोणत्या पिकांच्या उत्पादनात घट झाली त्यावर अहवाल करून त्यानुसार पीक विमाची रक्कम तुमच्या खात्यात थेट जमा होणार। आता या पिकांसाठी पहिल्यांदा पीक विमा मिळणार। तर खरीप हंगाम 2025 च्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, भात, ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, तीळ आणि कांदा या पिकांना विमा संरक्षण उपलब्ध आहे। शेतकरी मित्रांनो, तूर व कापूस या पिकांचा पीक कापणे आणि त्याचा अहवाल अजूनही शासनाला गेलेला नाही, त्यामुळे या 2 पिकांचा विमा मिळायला एप्रिल महिना उजळणार आहे। शेतकरी मित्रांनो, तत्पूर्वी भात, ज्वारी, मका, कापूस, मूग, सोयाबीन, उडीद, भुईमूग, तीळ व कांदा या पिकांचा विमा आता शेतकऱ्यांना मिळणार आहे। आता खरीप पीक विम्याची स्थिती जर बघितली शेतकरी मित्रांनो, तर अर्जदार होते 94 लाख। शेतकऱ्यांनी भरलेला विम्याचा हिस्सा होता 500 कोटी रुपये आणि पीक विम्याची संरक्षण रक्कम होती 2400 कोटी रुपये। तर शेतकरी मित्रांनो, विमा संरक्षणासाठी किती पिके होते, तर विमा संरक्षणासाठी एकूण 12 पिके होते। शेतकरी मित्रांनो, आता 8 ते 10 दिवसात मिळेल पीक विमा। तर राज्यातील सुमारे 94 लाख शेतकऱ्यांनी खरीप 2025 अंतर्गत पीक विमा उतरवला आहे आणि पुढील 8 ते 10 दिवसात नुकसानग्रस्त पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळेल। कापूस व तूर या पिकांचा विमा एप्रिल महिन्यामध्ये मिळणार आहे आणि या उर्वरित ज्या 10 पिकांचा विमा आहे शेतकरी मित्रांनो, तो येणाऱ्या 8 ते 10 दिवसात थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। धन्यवाद।